ती सेमीफायनलचा सामना सोडून आज या ठिकाणी या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये लढत देण्यासाठी दाखल झालाय, म्हणजे विजय घेऊन त्या ठिकाणी करंजडावरून विजय घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। फलंदाज पाठवा बामणडोंगरी संघ। टेंगे गँग या ठिकाणी धावपट्टीकडे जाते। मोलाचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपण पाहतोय स्वर्गीय जुलीताई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जनमन दापोली आयोजित किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2024 हे शानदार दिमागदार पर्व आपण पाहतोय। अगदी या पर्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलेले आहेत। बरेचसे संघ आपण पाहिले, तालुका निहाय स्पर्धा झाली, त्यानंतर ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आपण पाहिले, त्यानंतर लेडीज वर्ग म्हणजे महिला वर्गांना देखील संधी देण्यात आली, 40+ टीम्स आपण पाहिल्या, ग्रामीण संघ आपण पाहिले, म्हणजे रायगड मधल्या अनेक साऱ्या क्रिकेट रसिकांनी या मैदानावरती सहभाग घेतला होता। या मैदानावरती खेळ त्यांनी दाखवला आणि आता काही टप्प्यांमध्ये अगदी अंतिम टप्प्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे। आता क्वालिफाईड मॅच उद्यापासून स्टार्ट होतील। सेमीफायनल फायनलच्या रणधुमाली आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये। मंगळवारचा दिवस आय थिंक शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा, मेगा फायनलचा। काळ्याचा या सर्व सप्ताहाचा काळ्याचा दिवस म्हणजे मंगळवार असेल मेगा फायनल। प्रेक्षक मित्रांनो जरूर या मंगळवारी देखील मेगा फायनलच्या दिवसामध्ये अनेक मोठे मोठे संघ, अनेक मोठ्या लढती, अनेक असेच रोमांचक सामने आपल्याला किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये पाहायला जरूर मिळेल। तर या ठिकाणी मॅचला होती सुरुवात। जीवदानी बामणडोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट आराध्य 11 जितवाई जीते पंचांचा या ठिकाणी सामना सुरू होण्याचा इशारा येतो। इट इज अ ग्रीन सिग्नल। मॅचला होती सुरुवात। स्ट्रायकिंग एंड वरती संदेश गोंधळी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तकदीर पाटील। पहिलाच बॉल राउंड द विकेट ना संदेश साठी। पहिलाच बॉल अगदी ओव्हर द बॉलर हेड समोरच्या दिशेनं बॉल बॅक ड्राइव्ह आपण पाहिला। साइड स्क्रीन वरती जाणारा व्ही शेप मध्ये पहिल्या बॉल वरती आलाय। संदेशच्या बॅट मधून जबरदस्त खणखणीत असा चौकार। पहिल्या बॉल वरती खातं खोललंय, 4 धावा अर्जित केल्यात। मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय। हरेश काबन राईट आर्म राउंड द विकेट। स्लो बॉल चेंज ऑफ फेस ओळखलाय। आधीच जाणलं होतं की हा चेंडू त्याच पद्धतीने येतोय। पुन्हा एकदा जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉल हेड। चेंडू साइड स्क्रीनच्या वरतून जातोय, फरार झालाय। 6 धावेंसाठी षटकार हल्ला बोल केलाय हरेश गावंड वरती। कारण मागील मॅच मध्ये देखील हरेश वरती शांत राहिलं होतं कालुंद्रे टीम, पण आता दाखवलाय की जो स्ट्रॉंग पॉइंट आहे, जो ताकदवर ज्या ठिकाणी पॉइंट आहे त्याच्यावरती आपण जर हल्ला केला तर अगदी सेना ढासलते। सेनापतीवरती वार केला तर सेना ढासलताना आपण नेहमी युद्धामध्ये पाहतो, तसंच या क्रिकेटच्या युद्धामध्ये देखील तेच करायचंय बामणडोंगरी संघाने। माइंडसेट तेच असेल, रणनीती तीच असेल आणि त्यासाठी हरेश गावंडवरती पहिल्या 3 बॉल वरती केलं गेलं आक्रमण। धावा संख्या झाली आहे धावपटलावरती 11 धावा। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। संदेश आज काय जबरदस्त खेळ राहिला। प्रत्येक खरा बॉल वरती प्रहार केला आणि चांगल्या बॉल वरती सन्मान देऊन स्वतःला नॉन स्ट्राइक एंड वरती घेऊन झालाय, म्हणजे आपली विकेट देखील सेफ राहिली आहे आणि धावपटलावरती धावा देखील येत आहेत। हा खेळ आपण जर पाहिला यावेळेस मात्र तकदीर पाटील आज संपूर्ण दिवस शांत आहे, पण यावेळेस मात्र बॅट त्यांनी जरूर खोलली आहे। सुंदर शर्तीचे प्रयत्न झाले, एफर्ट 100% दिले आपल्या टीम साठी आणि 1 धाव सेव्ह करण्यामध्ये जरूर यश आलाय। 1 धाव आपल्या टीम साठी सेव्ह केली आहे। एकूण धावा संख्या धावपटलावरती या 3 धाब्याने पोहोचेल 14 धावा। खूप सुंदर गोलंदाजी होती मागील 2 सामन्यामध्ये हरेश गाबणची, पण या मॅच मध्ये मात्र पाहिलं शॉट ऑफ लेन स्क्वेअर कट केला बॉल गोलीच्या वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हर सी मार रेषा फार इनफिल्डच्या वरून जातोय। 4 धावांसाठी दर्जेदार चौकार।
तर नक्कीच हा षटक संपल्यानंतर एक महत्वाची निवेदन असेल, यावेळेस घुटना टेक तमाशा देख ही फलंदाजी करायची होती पण त्या ठिकाणी अपयश पदरी आला. डॉट बॉलची समाप्ती झाली. पहिलं षटक हरेश गावंड यांचं समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या धावपटलावरती 18 धावा या धावपटलावरती आलेत. नक्कीच एक महत्वाची सूचना आहे, ए बी आणि सी गटामध्ये जो कोणी हायेस्ट रन बनवेल पुढील मॅच मध्ये, ते या मॅच मध्ये जे हायेस्ट रन बनवेल सेमीफायनल मध्ये ते क्वालिफाईड होतील आणि त्यानंतर वरचेवले संघ क्वालिफाय झालेला आहे ऑलरेडी. त्यांच्या धावा झालेल्या आहेत 68 या 69. त्याच्यापेक्षा जर जो कोणी संघ जास्त धावा बनवेल तो डायरेक्ट क्वालिफाईड होईल टॉप 4 मध्ये. ही सूचना असेल, प्रत्येकाने नक्कीच नोंद घ्यायची आहे कारण ओवळे संघ सुपर 6 मध्ये 68 या 69चं काहीतरी टार्गेट ठेवून पुढे गेलेला आहे. तर या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा जर जो कोणी जास्त धावा बनवेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होईल. यस, 18 धावा, पहिलं षटक कंप्लीट हरेश गावंडचं. रुपेश म्हात्रे पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फील्ड होईल, फेकी केली जाईल आणि फक्त एकच धावपटलावरती अर्जित केली जाईल. एकूण धावा संख्या धावपटलावरती पोहोचली आहे 19. पहिलं षटक खूप महागड ठरलंय. सुंदर फलंदाजी, संदेश गोंधळीचं कौतुक असेल. चेंडूचं ज्याप्रमाणे मिरिट आहे, ज्याप्रमाणे दिशा आहे त्याप्रमाणे, म्हणजे आपण जर पाहतो ना, एखादा पाणी जर वरून वाहत असतो तर त्या प्रवाहाच्या दिशेने जर वाहिला तर, आणि माणूस जरी त्या प्रवाहाच्या दिशेने जर गेला तर नक्कीच सुंदर आणि पोहण्यामध्ये तेवढीच मजा असते. आणि जर पाण्याच्या विपरीत पोहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच माणूस थकतो, दम लागतो. पण तसं काही घडलं नाहीये. संदेश ही सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. ज्या दिशेने चेंडू येतात त्याच दिशेने फली फिरवतोय. अगदी रचनात्मक फटके देखील मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकच धाव येते. एकूण धावा संख्या पोहोचली आहे धावपटलावरती 20 इन अ बोट विदाउट लॉस. जमेची बाजू 20 धावा या धावपटलावरती अर्जित करण्यामध्ये अद्यापपर्यंत यश आलाय. तकदीर पाटील आज संपूर्ण दिवसामध्ये शांत आहे. आज मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली नाहीये, पण नक्कीच या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल का. अक्रॉस रिव्हर्स स्वीप, माफ करा, स्विच हिटचा फटका, बॉल चाललाय डीप थर्ड मॅनला आणि तिकडे चेंडू फरार झालाय. सीमारेषे पार पलीकडे जातोय आलेला दर्जेदार चौकार. धावसंख्या या ठिकाणी या चौकारांनी फ्लाय होती 24 वरती उसंटी मारतीया. 24 धावा आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी अद्यापपर्यंत 2 सलामीवीर ओपनर ब्लास्टर या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, शफल क्रॉस होऊन, पण पंच आमच्याकडे दर्शवतात इट इज अ वाईड बॉल. विशाल पाटील सर त्या ठिकाणी आहेत आणि हा चेंडू मात्र अवांतरच्या स्वरूपाने दर्शवला गेलेला आहे. लेग स्टिकला मिस केलाय. नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या झाली आहे या व्हाईट बॉलने 25 वरती. पुन्हा एकदा सुंदर फटका, पण क्षेत्ररक्षक खूप सुंदर झालाय. एक धाव येते. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण विकेटच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं. एक धाव आली आहे, 26 वरती पोहोचलाय स्कोरबोर्ड. रुपेश म्हात्रेला कमबॅक करायचा. पहिल्या षटकामध्ये खर्च केलेला आहेत लीडिंग बॉलर्सने 19, तर आपल्याला आता कमबॅक करायचा, कारण इथे जर 50च्या आतमध्ये रोखलं तर नक्कीच त्या धावा देखील आपल्याला दुसऱ्या 17 मध्ये चेस होऊ शकतात. पण तसं काही घडलं नाहीये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिलाय. अगदी मरीन ड्राईव्ह सुंदर आहे, पण त्यापेक्षा सुंदर हा फटका संदेशचा आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला हा तिसरा कव्हर ड्राईव्ह आहे आणि तोही एवढ्या गोलीच्या वेगाने की चेंडू बॅटला ब्रश झालं की चेंडू सीमा रेषा पार जातोय. सुंदर चौकार पुन्हा एकदा आलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता हा कव्हर ड्राईव्ह संदेशचा. आणि एकूण धावा संख्या पोहोचली आहे या चौकारानं 30 रन्स इन बोर्ड. 30 धावा. रुपेशच्या वरती आक्रमण हल्ले चढवले जात आहेत.
पुन्हा एकदा अगदी रचनात्मक पारी आपण पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे 1-2 चौकार 3-4 सिंगल धाबा म्हणजे 6 चेंडूंमध्ये आपण पोहोचू शकतो 12 ते 14 धाबांपर्यंत. आणि जर त्या माइंडसेटने जर आपण या मैदानावरती फलंदाजी केली तर अगदी 48 12चा जर रन रेट आपण कायम ठेवला तर 48 आणि तिथे 1-2 फटके अजून एक्स्ट्रा आले तर आपण 55 ते 60 पर्यंत पोहोचू शकतो. आणि आपली गोलंदाजी एवढी ताकदीची आहे. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं जीवदानी बामणडोंगरी संघ तर सलगचे 3 वर्ष रायगड ग्रामीण क्रिकेटवरती त्यांनी अधिराज्य गाजवलाय. एक नंबरची टीम अव्वल दर्जाचा संघ कोणता असेल रायगड ग्रामीण मध्ये तर त्याचं आवर्जून नाव घेतलं जातं जीवदानी बामणडोंगरी. आणि त्याची गोलंदाजी एवढी ताकदीची आहे तर 60 पर्यंत पोहोचले तर नक्कीच या ठिकाणी अगदी सन्मानजनक आणि विनिंग टोटल ही स्कोरबोर्ड वरती येऊ शकते. पण आता मात्र कमबॅक करायचा ते जितवाई जिते आराध्या 11 जितवाई जितेच्या गोलंदाजांना रोहित मात्रेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. या षटकामध्ये आल्या 2 चौकार एकूण जर आपण पाहिले तर 13 धावा. शेवटच्या बॉलवरती जर चौकार आला नसता तर कदाचित 9 ते 10 रनची ही ओव्हर ठरली असते आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण रुपेशची पाहिली असती. पण तसं काही घडलं नाहीये. 13 धावा धावपटलावरती या षटकामध्ये देखील आल्यात. तर आता आपण पाहतोय संध्याकाळचा सत्र अगदी प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने आपली कामं आटपून रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पण संदेशच्या बॅट मधून आलाय अगदी लॉंग ऑफला क्लिअर केलाय. बॉल सीमारेषे पलीकडे पहिला स्वागत केले. आइए आपका है स्वागत, वेलकम टू द रोहित असं सांगितलं या षटकारानं. संदेशच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. एकूण धावा संख्या झाली आहे धावपटलावरती 37 धावा. इंजरी झालेली आहे. फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचा. षटकार आल्यानंतर काहीशी दुखापत आपण पाहतो. हेल्थ इज वेल्थ आपण नेहमीच सांगत असतो की आरोग्य हेच आपलं खरं ऐश्वर्य आहे. जर आपण आपल्या स्वतःचं शरीर जपलं, आरोग्य जपलं तर नक्कीच आपल्याला जगण्यामध्ये अधिकाधिक ताकद, अधिकाधिक जगण्याची क्षमता ही वाढू शकते. आणि त्यासाठी आता आपण पाहतो थोडीशी इजा, थोडं फर्स्ट एड किट आपण पाठवलं आणि कव्हर केलाय आपल्या टीम साठी संदेशनं. पुढचा बॉल रोहितचा, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, डीपला जातोय, एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एक धाव येते. एकूण धावा संख्या पोहोचली धावपटलावरती 38 वरती. 38 10 चेंडू आणि वैयक्तिक 28 धावा संख्येवरती खेळतोय संदेश. आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलाय या फलंदाजानं. काय दर्जेदार खेळ आज त्याच्या माध्यमातून झालेला आहे. फुल टॉस बॉल, थोडासा संघर्ष करतोय, फॉर्म साठी झुंजतोय, पण आलेला हा दर्जेदार चौकार तकदीरसाठी जरूर सांगेन. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, उद्या उडेन नव्याने. अडवू शकेल मला अशी कोणती भिंत नाही. माझी झोपडी जलण्याचे झाले तर कैक कावे, जलेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. अरे येतील वादले, खेटतील तुफाने, या साऱ्यांना सामोरं अडखलना या बामणडोंगरीच्या ढाण्या वागाला म्हणजे तकदीर पाटीलला पसंत नाही हे दाखवलं. आज जरी संघर्षमय लढाई माझी चालू आहे तरी देखील माझी बॅटिंग आणि माझा संघर्ष मी मैदानामध्ये जरूर दाखवेन. आणि या तकदीरच्या बॅट मधून आलाय माइटी हिट, संघर्ष करणारा एक जुजारू हा षटकार तकदीर पाटीलच्या बॅट मध्ये. आणि या षटकाराने एकूण धावा संख्या पोहोचली आहे 48 धावा. आजच्या दिवसातील जर आपण पाहिला तर अगदी आपल्या फॉर्म साठी आपला फॉर्म शोधत होता की षटकार येईल माझ्या बॅट मधून, चौकार येत आहेत, पण षटकाराची मला अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना आपण पाहतोय अप्रतिम षटकाराला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय. डीप मिड विकेटला क्लिअर केलाय, 48 वरती पोहोचलाय. धावसंख्या रोखणं अशक्य आहे. या ठिकाणी आपण पाहतोय
जितवाई जिते आराध्य आले पण जितवाई जितेच्या या गोलंदाजांना पण संघर्षमय लढाई चालू आहे. वार पे पलटवार जरूर आपल्याला पाहायला मिळेल उत्तरार्धात हरेश गावंडचं, पण तसं काही घडलं नाहीये. बॉल हवेमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा होत्या आणि सुंदर झेल टिपलाय. शॉर्ट बट स्वीट इनिंग आपण पाहतोय. 2 चौकार 1 षटकार तगदीच्या बाट मधून आपण पाहिले. एकूण धावासंख्येची जर विचार केला तर त्याच्या धावासंख्येवरती आल्यात. एकूण धावा जर पाहिल्या आपण तर 19 धावासंख्येची महत्वपूर्ण इनिंग त्याच्या बॅट मधून आलेली आहे. आपण नेहमीच सांगत असतो फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंटली, आणि नक्कीच आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये आर्यन नाईकला पण सलामीचा आघाडीचा फलंदाज म्हणून पाहिलं होतं. तकदीरला थोडस बॅक मागे ठेवलं होतं, पण यावेळेस मात्र आघाडीचा म्हणून पुन्हा एकदा त्याच ताकदीने त्याच उमेदीने आणि त्याच जोमाने आपली फलंदाजी दाखवली. आणि या ठिकाणी पहिल्या विकेटचा पतन रोहितचं करावं कौतुक. पहिली या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश आलं. 48 वरती पहिला फलंदाज बाद होतोय. रोहित म्हात्रेला मिळालेली पहिली सफलता. न्यू बॅट्समन शुभम पाटील लेफ्ट हँडेड, दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली आहे. चौकार जाईल का यावरती प्रश्नचिन्ह आहेत. थोडीशी फंबल आपल्याला पाहायला मिळतो. 3 धावा एकूण येतात. शुभमच्या बॅट मधून आलेला हा तडाखा आपण पाहिला. 3 धावा आलेल्या आहेत. एकूण धावा संख्या पोहोचली 51 कम्प्लीटेड. 3 षटकांमध्ये 50 धावा कंप्लीट केल्यात. बामणडोंगरी संघाने 51 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाकडे सोपवलं जाणार आहे, कोणत्या गोलंदाजाचा अस्त्र शस्त्र काढावा लागणार आहे, कारण धावसंख्या झालेली आहे 51. जर विचार केला गोलंदाजीचा बामणडोंगरी टीमचा तर अतिशय ताकदवर भेदक अशी गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. आता रोखणं हे गरजेचं असेल. अभी नाही तो कभी नाही. आता थांबवायचा, कारण जर पाण्याचा प्रवाह आपण साठून ठेवलेला पाणी आता आपल्या उंजलीतून बाहेर जात चाललाय, तर आता आपल्याला काहीतरी करायचं. एकतर उंजली मोठी करावी लागेल, नाहीतर ते पाणी तसंच सोडून द्यावं लागेल. अशी परिस्थिती मैदानामध्ये आता झाली आहे आराध्य 11 जितवाई जितू टीमची. कारण इथे 51 धावा 18 बॉल मध्ये खर्च केले गेलेत गोलंदाजांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये बॉलर तयार असेल. प्रतीक म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. डावखुऱ्याचा फलंदाज शुभमला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस पळी फिरवण्याचा प्रयत्न होता. शपल क्रॉस झाले. ऑब्स्टिकला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल विकेट वरून प्रस्थान करत चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झालेली आहे. असेच निर्धाव चेंडू अगदी खेम्यामध्ये आणि पाठीराख्यांमध्ये एक शांततेचा आणि आपण पाहतो उमेदीचं वातावरण निर्माण करेल. पहिला बॉल येतो प्रतीकच्या माध्यमातून. निर्धाव शॉट ऑफ प्लेन फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. टप्पा पडल्यानंतर फरार होईल, कारण या मैदानाची ही खासियत आहे. या मैदानावरती जर बाउंड्री लाईनच्या जर समोर टप्पा पडला तर खेळाडूला नो चान्स, फिल्डरला नो चान्स आहे, कारण एवढा बाउन्स होतो बॉल की अगदी डोक्यावरूनच जाणार. आणि हा बॉल साइड स्क्रीनच्या वरतून जातो. व्ही शेप मध्ये आलेला सुंदर असा चौकार आपण पाहिला शुभमच्या बॅट मधून. आणि एकूण धावा संख्या पोहोचली 55 धावा. 55 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पंचावन्न धावा धावपटलावरती. पेन तालुक्यातील हा संघ आपण पाहतो आणि एक संघ पनवेल तालुक्यातील हा संघ. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, पण त्यांच्या डोक्यावरून अगदी प्रेक्षक बनून राहतील. आणि बॉल सला लॉंग ऑफला क्लिअर केलाय शुभमने. आलाय दर्जेदार षटकार. आणि एकूण धावा संख्या 61. 61 धावा. पहिल्या मॅच मध्ये 66 धावा संख्येचा पल्ला पार केला होता, पण त्या ठिकाणी षटक होती 5, ओव्हर होत्या 5. पण या मॅच मध्ये ओव्हर आहेत 4, षटक आहेत 4 आणि धावा संख्या आता मात्र जर पाहिली अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 61 61 धावा या धावपटलावरती अर्जित करण्यामध्ये सफलता अर्जित केली आहे, हासिल केली आहे. शॉट ऑफ प्लेन अशी गोलंदाजी आपण नाही करू शकत या फलंदाजासाठी, पण त्या ठिकाणी चेंडू डिफाईन लेगला क्लिअर झाला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार झाला फरार. रन्स मिळतात 4. येतोय दर्जेदार चौकार. पासष्ट धावा धावपटलावरती
लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजून बाल्यांचा. गोलंदाजी थोडीशी खराब आपण पाहतोय जिते संघाच्या गोलंदाजांकडून. हा बॉल खूप बाहेरच्या दिशेने वळण घेतलाय, टप्पा पडला सटीक लाईन वरती, पण अतिरिक्त टर्न आपण पाहिला आणि त्यामुळे हा चेंडू जातोय अवांतर. अवांतरची एक धाव येते. 66 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या डोही जड होत चाललेली आहे. यावेळेस बऱ्याच उशिराने निर्धाव चेंडू फेकण्याचा मनसुबा होता, पण यष्टीरक्षक चकलेत. लेग बाईज. यस, पंचांचा इशारा होतोय विशाल पाटील सरांचा की लेग बाईज आहे. धाव किती आहे? अगदी असं वाटतंय घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस चालू आहे जिथे संघाची, अशी परिस्थिती मैदानामध्ये झालेली आहे. पंच धावा किती आहे या बॉल वरती? 2 धावा तर धावून कंप्लीट केलेत. 2 धावा आहेत. फायनल डिसिजन असेल कृपया. तर सन्माननीय अतिथी मान्यवर यांचे इथे आगमन झाले. किंजल ट्रॉफी सन्माननीय धीरज ओवळेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. मी किंजल ट्रॉफी मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करेन का आपण स्टेजवर यावं. नक्कीच दोन्ही पंचांमध्ये या ठिकाणी विचार विनिमय केले जाईल की या चेंडूवरती 1 की 2 धावा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अशी आयोजकांकडून आपल्याला सूचना येते. दोन धावा येत आहेत. शेवटचा 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉल वरती आल्या 2 धावा. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 68 धावा संख्येवरती. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्या ठिकाणी चेंडू फरार झाला आणि यस इट इज अ 6. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार. हॅलो, षटकार आलाय. एकूण धावा संख्या झाली आहे धावपळकावरती 74 धावा. 74 खूप मोठं लक्ष, खूप मोठी धावा संख्या या ठिकाणी उभारलेली आहे. 75 धावा संख्येचं या ठिकाणी असेल टार्गेट. जीवदानी बामणडोंगरी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय आराध्य 11 जितवाई जिते या संघाला नक्कीच 75 धावा कशा येतील याचं सेकंड इनिंग मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. पण या ठिकाणी स्वर्गीय जुईलीताई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जय हनुमान दापोली आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी आमचे तेजसबाई म्हात्रे आणि दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून हे समालोचन करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. प्रत्येक वर्षी आवर्जून 1 दिवस नक्कीच या टुर्नामेंट मध्ये समालोचन करण्याची संधी दीपक पाटील सर यांच्याकडून नक्कीच असते. त्यांचं देखील सतेशा ऋणी असेल आणि आजचा दिवस खूप चांगला होता मित्रांनो. बी पोलचे मॅचेस आपण एन्जॉय केला आणि नक्कीच नेक्स्ट इनिंग साठी आपल्या समवेत जोडतील नेरेगावचा गोड आवाज सागरजी मांडवकर यांचा आवाज आपण ऐकूया. तत्पूर्वी मी घेतो रजा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद रोहित. मॅच कडे वळूया. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची स्पर्धा पाहतोय.
तर विनिंग टार्गेट विजयासाठी 75 धावांचं लक्ष्य. सन्माननीय आमचे पाहुणे धीरजी ओवळेकर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो तर गणेशजी खोत यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभासे आज ज्यांचा आवाज या मैदानावर ऐकायला मिळाला, रोहित गायकर यांचा सन्मान आपण करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं मनपूसून आभार. रोहितजी गायकर आज हिंदी भाषेमधून त्यांचं समालोचन ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तर मॅच इथे ऑन होईल. हॅलो विनिंग टार्गेट मॅच कडे आपण जाऊया. आदित्य पाटील विनिंग टार्गेट 75 सामना पाहायला मिळतोय जिते विरुद्ध बामण डोंगरी यांच्यामध्ये. टार्गेट थोडं मोठे, मागच्या सामन्यामध्ये 42 धावेसाठी प्रचंड प्रयत्न करावा लागला आणि या सामन्यामध्ये आपण पाहूया टार्गेट या अंपायर सिग्नल 75 धावा 75. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. गोलंदाज आदित्य पाटील पहिला चेंडू ऑफ स्टिक वरून डिलिव्हर करतोय. चेंडू स्ट्रेट होता आणि इथे डॉट बॉल. या सामन्यामध्ये थोडी रणनीती आहे. ओमकार नाईकला मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं, तिथे पहिले षटक दिलं आणि या वेळेला आपण इथे पाहिलं त्याला षटक क्रमांक धीरजी ओवळेकर साहेब तलगरचे आमचे सन्मान्य मान्यवर यांचे इथे आगमन झाले. त्यांचे सर्व सहकारी आणि मी किंजल ट्रॉफीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करेन. आदित्य पाटील पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल ओ टप्पा पडला इथे मात्र जरूर पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कल्पेश ठाकूर अगदी आक्रमकतेनं हे क्षेत्ररक्षण केलं. हरीश गावंडनं पहिले षटक फेकलं होतं, 18 धावा दिल्या. आता टार्गेट विजयासाठी 75. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर केवळ 1. फटकेबाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना हरीश गावंड, रोहित मात्रे नॉन स्ट्रायकर इनला. ओ लाईन पाहिली, चेंडू चांगला आहे. एक सिंगल डबल काही बिघडणार नाही. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. बॅटिंग लाईनअप मध्ये पाहिलं जेव्हा बामण डोंगरीनं फलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 20.
आणि चौथ्या षटकामध्ये 23 पाहिल्या. टोटल रन्स पाहतोय 4 चेंडू 3 डॉट 1. ओ फटका चांगला आहे डीप कडे. तकदीर झेल इथे सोडतोय आणि निश्चित धावा मिळतील या चेंडूवर. एकूण आपण पाहिल्या तर 2. एकूण धावफलक पुढे सरकले. धावसंख्या आहे ती 3. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 3. हरीश गावंड, रोहित मात्रे, विजयासाठी लक्ष 75. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ गुड बॉलिंग. एकदा टाळ्या उद्या. आदित्य पाटील फक्त 3 धावा दिल्या. 75चं टार्गेट. तर जाऊया आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. येस करेक्शन केलं आणि धावा मिळतील फक्त 2 असतील. आणि जाऊया पाहुण्यांच्या सन्मानासाठी दीपक पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो. त्या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय व्यासपीठ धीरजजी ओळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी रविकांतजी मात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सगळ्याच पाहुण्यांचा आपण सन्मान करूयात. धीरजजी ओळेकर साहेब आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान संपन्न केला जाईल. ओव्हर नंबर 2. गोलंदाजी मार्कवर ओमकार नाईक. पहिला चेंडू जरूर ऑन साइडला प्रयत्न, मात्र सिंगल डबल काही बिघडणार नाहीये. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. धर्माश्री टोळेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे किंजल स्पोर्ट्स चषक यांना आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये. धर्माश्री टोळेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. फटका चांगला होता डीप कडे. आणि त्याचबरोबरीनं भरतजी म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय दीपक शेठ गोंधळी साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. पुढचा चेंडू ओमकार नाईक. इथे संधी तर नक्कीच नाहीये, मात्र प्रयत्न होतील. टार्गेट मोठं असल्या कारणानं जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमणाची गरज आहे. आतापर्यंत आदित्यच्या षटकामध्ये 2 धावा आल्या. ओमकार नाईकचं षटक पाहिलं तर त्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि धावा दिल्यात 5. टोटल रन 7 धावा धावफलकावरती. 75चं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ओमकार नाईक. बामणडोंगरी विरुद्ध जिते. दोन्ही संघानं 1-1 सामने जिंकलेत. ओ वेगवान चेंडू. बामणडोंगरी संघ अंपायर सिग्नल एलियास बॅट्समन आउट. बामणडोंगरीकडे त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि आता जे लक्ष उभं केलं 19 खेळला तकदीर, संदेश खेळला 26, शुभम खेळला 17 आणि जी चर्चा होती ना बामणडोंगरीची का त्यांची बॅटिंग चांगली होत नाही,
मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं त्यांच्या बॅटिंगनं तडाखा दाखवला आणि सामन्यामध्ये पाहतोय मजबूत पकड निर्माण केले. आता जरूर आपण इथे पाहिलं बामणडोंगरी संघाला. सागर, नुकताच करंजाडे येथील मैदानावर सुद्धा बामणडोंगरी संघ खेळत होता. सुपर 3 पर्यंतचा प्रवास खरं तर एक मॅच सोडून, ती स्पर्धा सोडून ही मॅच खेळण्यासाठी, मोठी स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि तिकडे सुद्धा आज दिवसभरामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय या संघानं. आणि जिते संघ ज्यांनी 2 चांगल्या संघांना या स्पर्धेमधून बाहेर काढलं, परंतु बामणडोंगरी संघाच्या समोर मात्र थोडंसं हतबल झालेत सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू, ओ लाईन चांगली आहे बघा. ओमकार नाईक, आदित्यनं 2 धावा दिल्या आणि ओमकार नाईकची गोलंदाजी. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय गोलंदाजी करणारा बामणडोंगरी संघ. तेजस म्हात्रे आमचे मुख्य आयोजक या संघाचं नेतृत्व करतात. कल्पेश ठाकूर असेल. आज संदेशनं चांगला खेळ दाखवला. आज तकदीरनं या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. आज शुभमला आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये. आदित्यनं आज चांगलं योगदान दिलं. ओमकार नाईक असेल, जीत खोत असेल, आज सर्वांना चांगलं दिलेलं योगदान. कल्पेश ठाकूर, केटी. अगदी बामणडोंगरी म्हटला तर महाराष्ट्रातील ग्रामीण मधील हा बलाढ्य संघ. आतापर्यंत असा कुठला संघ नाहीये ज्या संघाला बामणडोंगरीनं पराभूत केलं. अगदी प्रत्येक संघाला पराभूत केले या संघानं. हा त्यांचा वर्चस्व. टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी त्यांची दहशत पाहिली. मग रायगड असेल, ठाणे असेल आणि ग्रामीणच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. यस, बॅटच्या स्वरूपानं धाव मिळाली. केटी बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. जिते संघाला आता सामना जिंकायचा असेल तर प्रवास कठीण. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं आपण कौतुक करूया. किंजल ट्रॉफी उद्याचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत जरूर येईल काही वेळातच. उद्या एरिया वाईजचा लॉर्ड्स आहे. उद्या 8:30 वाजता प्रेक्षक वर्ग. उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल, जी मुरबी आणि भिंगारी. कुट मॅच, मुरबी आणि भिंगारी, एक मोठी लढत. 8:30 वाजता सामना सुरू होईल. केटी चेंडूची लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र आता सिंगल डबल काही बिघडणार नाही. एकूण धावफलक पाहूया. विनिंग टार्गेट 75 आणि धावा धावफलकावर आपण पाहतोय. थोडी केविलवाणी अवस्था आहे, नाजूक अवस्थेमध्ये प्रवास करतोय बॅटिंग करताना जिते संघ. आक्रमक दहशत निर्माण करावीच लागेल. ओ लाईन चांगली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. भानुदास तिथे रेडी होता. तेजस म्हात्रे यांना पाहतोय इनसाइड सर्कल संघाचे. तर नक्कीच कल्पेश ठाकूर यस ऑन साइडला लॉफ करतोय आणि सामना थोडा कठीण. आणि दीपक सर स्टेजवर जे बसलेत आमचे मान्यवर आहेत, काही पाठीराखेत आणि इथे ऑडियन्स पोल आलाय. एक ऑडियन्स पोल सर्वे आलाय का या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये तेजस म्हात्रे यांनी षटक घ्यावं आणि त्यांनी गोलंदाजी करावी. कल्पेश ठाकूर एक ऑडियन्स पोल आलाय केटी का या सामन्यामध्ये तेजस म्हात्रे यांनी गोलंदाजी करावी. ऑडियन्स पोल आलाय. आज करंजाड्याच्या मैदानावर मगाशी शुभमनं बॉलिंग केली. खरं तर पहिल्यांदाच आज ते लाईव्ह मॅचेस नव्हत्या, परंतु आता त्याला आणलंय गोलंदाजीसाठी. चिकू बॉलिंगसाठी आलाय, जे दृश्य क्वचित तुम्हाला पाहायला मिळतंय. आजच करंजाड्याला खूप चांगली बॉलिंग केली. 5 धावांचे षटक त्याने टाकलंय आणि आज कदाचित पहिल्यांदाच बरेचसे प्रेक्षक बघतील याला गोलंदाजी करताना. यस, चिकूला आपण पाहतोय ही लाईन आणि लेन बघा. टार्गेट खूप मोठं आहे, तरी पण चिकूसाठी पंच इशारा करताना 4 धावा मिळतील 22च्या रूपानं. यस, चिकू आलाय बघा. सामना जवळपास जितेच्या बाजूनं निघतोय, कारण टार्गेट मोठं आहे. धावा 19-75 आहेत. चेंडू आणि धावांचं अंतर जरी पाहिलं तरी हा सामना सहज जिंकेल. आणि चिकूसाठी ही गोलंदाजी, वाईटचा कॉल. एकूण धावा धावफलकावरती आपण टोटल पाहतोय 20 रन. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला चिकू. शुभमवर केला प्रहार. डीप कडे जरूर मिळतील, या डीप बॅकवर्ड पॉइंट कडे.
4 धावा मिळतील. मात्र आता काही बिघडणार नाही. वन साइड मॅच, थोडी वन साइड मॅच आता झुकते. सामना जिंकणं खूप कठीण आहे आणि आज पूर्णपणे स्पर्धा आपण बघा 5-23 झालेत. हौशेला मोल नसतं. त्याची इच्छा होती, बरेच गोलंदाज होते, परंतु आज चांगलं षटक त्याने टाकलं होतं आणि इकडे धावा सुद्धा शेवटच्या षटकासाठी खूप राहिल्यात आणि त्याचमुळे त्यानं गोलंदाजी घेतली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जास्त उंच गेलाय. तकदीर चेंडूच्या खाली, कोणती चुकी नाही, सफलता. शुभमला मात्र इकडे सफलता मिळते, विकेट प्राप्त होईल. उद्या सुद्धा बामणडोंगरीचे खेळाडू या मैदानावर खेळताना दिसतील. उद्या सुद्धा स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान, बामणडोंगरी, उल्वेनोड एरिया वाईज, पनवेल एरिया वाईज उद्या लॉट्स पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पहिला सामना दक्ष आणि काव्या 11 नेरे दुंद्रे विभाग त्यांच्या विरुद्ध अगस्त्य तळोचा MIDC परिसरामधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅच मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कामोठे विभाग असा सामना असेल. तर तिसऱ्या मॅच मध्ये स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान, बामणडोंगरी, उल्वे नोड मधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची लढाई असेल ती पनवेल इंटर कॉलनीच्या विरोधामध्ये. आणि चौथ्या मॅच मध्ये श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान खारघर विभाग, खारघर विभागामधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तसा उद्याचा लॉट आहे पनवेल एरिया वाईज, ज्याच्यामध्ये राहिलेल्या 2 मॅचेस सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. ज्याच्यामध्ये मुरबी आणि भिंगारी ग्रामीण मधील एक मॅच बॅलन्स आहे, तो सामना खेळवला जाईल. तालुका निहाय लढतीमधील एक मॅच बॅलन्स आहे, ज्याच्यामध्ये गावदेवी गावठाण आणि ओमसाई भंगारपाडा हा एक सामना बॅलन्स आहे. तो सामना सुद्धा उद्या खेळवला जाईल. त्यामुळे उद्या मोठा टास्क आहे. उद्या 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या सामन्यासाठी मुरबी आणि भिंगारी या 2 संघांना बरोबर 9 वाजता आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत, कारण उद्या 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. वेगळा 8चा पोल आणि 2 मॅचेस एक्स्ट्रा. शुभमचा हा बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, परंतु मोठ्या फरकानं मात्र हा सामना सहजपणे जिंकलाय. तो अर्थातच स्वर्गीय जुईली म्हात्रे, स्वर्गीय जितेंद्र पाटील, स्मृती जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी